क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानात गेली आहे गुरुवली संघाची. सलामीची जोडी मिलिंद आणि कल्पेश गुरुवली संघाकडनं. आपण पाहिलं गुरुवली संघ अत्यंत चांगला असे खेळ पाहतो. तर मिलिंदनी चांगलीशी फटकेबाजी केली होती आपण पहिल्या दिवशी ते जे खेळले तेव्हा. आणि स्वतः मी पंचांची कामगिरी करत होतो. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज आणि चांगलं यष्टी रक्षक सुद्धा आहेत. सलामीची गोलंदाजीसाठी येतो मला असं वाटतं अख्तर. 10-12 पावलात रनअप अख्तर यांचा आणि सामना करणार तो मिलिंद. सामना 3 षटकाचा आहे. सामना सुरू होतोय. कृपया इथे प्रेक्षक जे उभे आहात तुम्ही इथे समोर उभे आहात, तुम्ही आतमध्ये या. तुम्ही पण स्वयंसेवक आहात, समोर राहू नका. जर मागचे पाहुणे मॅच पाहत आहेत याची नोंद घ्या. आपण पण पहिला चेंडू अख्तरांचा सामना करणार तो मिलिंद. गुरुडी आणि धसई मधला हा सामना. पुन्हा एकदा युट्यूबच्या मार्फत आपण मॅच पाहत असाल, तुम्ही आवाज ऐकत असाल सचिन चौधरी यांचा. बऱ्याच दिवसातून माईक घेतलाय. क्रिकेटची आवड असल्यामुळे सवड मिळाली म्हणून इथे आलोय. चला पुढचा चेंडू. पहिला चेंडू अख्तरांचा सामना करणार मिलिंद. क्लोज कीपर मुसा स्वतः कर्णधार क्षेत्ररक्षण लावतोय. चांगला नावाजलेला फलंदाज यष्टी रक्षक मुसा. पहिला चेंडू अख्तरांचा सामना करणार मिलिंद. आपण टाकला चेंडू आमच्या दिशेने टोलेला चेंडू. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेकी मात्र सर्व यष्टीचे झाले असता तर धाव बाद झाला असता मिलिंद. एक धाव मात्र रोखू शकला नाही. पहिल्या धावाने सुरुवात होते ती गुरुवली संघाची. पहिल्या धावाने सुरुवात करतो तो मिलिंद आणि स्वतःचं खातं खोलतोय तो मिलिंद. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने टोळला, बिडॉपच्या दिशेने टोळला चेंडू. एकच धाव. पुढचा चेंडू कल्पेशसाठी उंचावर मारले चेंडू. चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. झेल बाद होतो का आणि खराब क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. चेंडू झेल मात्र सुटते ती धसई संघाकडनं. एकरी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 2. पहिला चेंडू पाहिला आपण शॉर्ट मिडऑफच्या दिशेने गेला. दुसरा चेंडू एक्स्ट्रा करून आणि मिडऑफच्या दिशेने गेला तर झेल बाद पत्र सुटली. षटकातील पुढील चेंडू आपण टाकलं चेंडू. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. निर्धाव जाण्याचा प्रयत्न आणि निर्धाव होतोय चेंडू. सळेशीच्या हातात जातोय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिलं सर्कल हाणामारीचं, परंतु सूर मात्र फलंदाजांना भेटला नाही. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या आहे ती 2. षटकातील काही चेंडू बाकी. पुढचा चेंडू खूप चांगली अशी गोलंदाजी करतो तो अख्तर. आता मात्र परत उंचावर मारण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. सरळ रेषेच्या जातोय. निर्धाव चेंडू जाते. चांगली गोलंदाजी अख्तर यांची. सुपर गोलंदाजी अख्तर यांची. झेल जर घेतला असता किंवा धाव बाद झाला असता तर मला असं वाटतं इथं धावसंख्या आपल्याला 0 धावा पाहायला मिळाल्या असतात त्या गुरुवलीच्या. परंतु धावसंख्या आहे ती 2. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र आहे. लक्षात ठेवा या मॅच चालू आहेत त्या. पुढचा चेंडू पल टाकला चेंडू. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू भरकून देतात. आता चेंडू जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून. षटकार. धाव संख्या होती ती 8. DJ
भरकन पुढे जाते. धाव संख्या होती ती 8. षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू बाकी. धाव संख्या होते 8. 4 चेंडू खूपच चांगले असे टाकले होते. षटकात चौकारची आतषबाजी करावी लागेल गुरुल संघाकडून. मिलिंद पुढचा चेंडू. धाव संख्या 8. ओव्हर द विकेट मारा करतो तो अख्तर. पुन्हा एकदा टाकतो. आपच्या दिशेने टाकतो आणि फाळच बाहेर जातो चेंडू आणि पंच ते वाईट घोषित करतायत. अवांतर धाव संख्यात भर पडते. धाव संख्या 1 पुढे सरसावते. धाव संख्या होती ती 9. 4 चेंडू चांगले पडले होते अख्तर यांचे, परंतु 5व्या चेंडूचा समाचार घेतला मिलिंद यांनी. तो षटकार लगावला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात चेंडू जातो ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच ते वाईट घोषित करतात. अवांतर धाव संख्येत सुद्धा भर पडते आणि धाव संख्या होती ती 9. षटकातील पुढील चेंडू. पुढचा चेंडू मिलिंदसाठी. हा पॉली टाकलेला चेंडू स्लीव डिलिव्हरी होती आणि षटक मात्र संपतंय. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती ती 9. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती ती 9. डीजे षटकानंतर धावसंख्या गुरुलची होती ती 9. अजूनही सलामीची जोडी मैदानात मिलिंद आणि कल्पेश. खूपच जबरदस्त षटकार मारला होता कल्पेश यांनी. मिलिंद यांनी बघूया अजूनही 12 चेंडू आहेत. 12 चेंडूत किती धावा घेत आहेत गुरुली संघ. नावाजलेला गुरुली संघ हा टिटवाळ्या जवळचा हा संघ. कल्याणमध्ये खूप चांगलं असं त्यांचं नाव आहे गुरुली संघाचं. गोलंदाजसाठी येतो तो कार्तिक. छोटासा असा असलेला गोलंदाज कार्तिक. पाहावं आपण कसं करतो तो. आपण बघितलं 2 कार्तिक आपल्याकडे होते. मुरली कार्तिक होता, त्याच्यानंतर दिनेश कार्तिक होता. तसा हा कार्तिक बघू काय करतोय. चला संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातो तो कार्तिक. सामना करणार तो सलामीला कल्पेश. बघूया अजून कल्पेशनी षटकार चौकार मारला रे काय करतो बघूया. आणि गोलंदाजसाठी तो कार्तिक सज्ज. रोड द विकेट मारा करणार. जमिनीत मारला फटका. 1 धाव मात्र होते. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्येला आकारमध्ये धावसंख्या 1 पुढे सरसावते आणि धावसंख्या होती ती 2 अंकी धावसंख्या पार करते. धावसंख्या होती ती 1-0 म्हणजे 10. षटकातील पुढील चेंडू. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. बघू धावचित होतो का काय. मला असं वाटते धावचित होतोय तो कल्पेश. धाव बाद होतोय कल्पेश. निराश होऊन परत मिलिंद धाव बादून परततोय. धावसंख्या असती धावसंख्या आहे ती 10. आता मात्र जातो उपचित होऊन परतलाय. चांगलासा चेंडू. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात कलाईचा उपयोग करून लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातो. एकच धाव मिळते. धावसंख्या 1-1 होते. धावसंख्या म्हणजे 11 होते. धावसंख्या 11. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती धसई संघाची. बघूया आता अमरने खूप चांगल्याशा धावा काढल्या होत्या मागच्या मॅचला पाहायला. पण वाशेरे संघाविरुद्ध 32 धावा अमर यांनी काढल्या होत्या. त्यावेळेस पंचांची कामगिरी स्वतः सचिन चौधरी करत होते. मला माहित आहे. माझ्या समोर त्यांनी फलंदाजी केली. षटकातील पुढील चेंडू कार्तिक यांचा. पुलटा चेंडू उंचर मारण्याचा प्रयत्नात लेगच्या दिशेने जातो. झेल होतो का काय. चेंडू घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळत आहे अमर यांना. 2 धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती
13. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या होती ती 13. षटकातील पुढील चेंडू कार्तिक यांचा सामना करणार तो अमर. पुन्हा पुलटा जाता मात्र उंचावून मारा चेंडू जातो इरफान कडे आणि खराब वाटतं क्षेत्ररक्षण होते. मला असं वाटतं चेंडू जातोय सीमारेषेच्या. नक्की मला सांगा काय परत असं व्हायला नको. नाहीये. चला 2च धावा. मला नीट निर्णय द्या पहिले. हे निर्णय द्या. थांबा जरा. बाकी कोणी बोलू नका. निर्णय मला घेऊ द्या. 2 मिनिटं चेक करू द्या. पंच तुम्ही पण जरा चेक करायला सांगत जा. चार धावा. चला चौकारे 4 धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 4 पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 17. अमर याच्यातून बॅटमधून निघाला हा चौकार. झेल घेण्याच्या प्रयत्नात इरफान पुढे गेला होता परंतु झेल मात्र मिळाला नाही. 2 पाऊसनी चौकार होतोय. बघूया कार्तिक यांचं पुढचं षटक. धावसंख्या आहे ती 17. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा लोकलच्या दिशेने चेंडू टाकला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार लाजवाब फटकेबाजी. 6 धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या होती 23. डीजे दोन षटकानंतर धाव संख्या होती ती 23. अत्यंत रोमांचक सामना. जो संघ जिंकेल तो बक्षीस साठी पात्र ठरेल याची नोंद घ्या. बोरशेतीने आल्यानीचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा लवकरात लवकर. धाव संख्या होती ती 23. आता मात्र महागड षटक पडलं ते कार्तिक यांचं. चांगली फलंदाजी करतो तो अमर आला आणि धावसंख्येला आकार मिळाला आणि धावसंख्या होती ती गुरुली संघाची 23. आता बघूया शेवटचं षटक गोलंदाजीसाठी विकास आणि सलामीला आलेला अजूनही कल्पेश मैदानात. धावसंख्या आहे 23. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातोय. चला राऊंड विकेट मारा करणार कल्पेश साठी. पंचांच्या उजव्या साईडने चेंडू घेऊन जातोय कल्पेश.
15-20 पावलांचा त्याचा रणअप मानावा. फास्टर गोलंदाज आहे तो विकास. दसाई संघाकडनं तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. चेंडू घेऊन जाणार कल्पेश साठी. सलामीला आला कल्पेश. बघूया अजून षटकार चौकार मारणे काय करतो बघू. आजच्या दिवसाचा रोमांचनिक सामना म्हणावा लागेल तो गुरुजी आणि दसाई मधला. हा पलू टाकला. चेंडू जातो उंचावून भरकत देतो चेंडू पहिला जातो षटकार. 6 धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या होते ती 29. डीजे पहिला चेंडूचा समाचार घेतला कल्पेशनी. सलामीला आला कल्पेश. लॉंग बॉलच्या दिशेने उंचावून मारला फटका षटकार. पहिला चेंडू. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 29. षटकातील काही चेंडू बाकी. आजच्या दिवसातला हा सामना गुरोली आणि दसाई मधला. पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतो त्या पट्टीच्या आतमध्ये प्रेक्षक बसलेत त्यांनी माहित पट्टीच्या बाहेर बसायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारा. चेंडू चेंडू जातो बघू झेल होतो का काय. आणि खराब क्षेत्ररक्षण दुसरी धावण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा फायदा उचलतो तो फलंदाज. 2 धावांनी आकार पडतोय. 2 धावांनी धावसंख्या सरसावते आणि धावसंख्या होती ती 31. खराब क्षेत्ररक्षण मला असं वाटतं दसाईकडनं मला असं वाटतं 2 ते 3 झेल सुटलेत या सामन्यात. धावसंख्या आहे ती 31. शेवटचं षटक. विकास यांचा सामना करतात कल्पेश. पहिला चेंडू मारला होता तो लॉंगनच्या दिशेने षटकार. त्याच्यानंतर आता चेंडू मारला होता कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. उंचावून मारलेला फटका. पुढचा चेंडू. धावसंख्या 31. पुढील चेंडू आणि उंचावरून मारला फटका. चेंडू जातो सरळ रामोडीच्या दिशेने षटकार. 6 धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होती ती 37. डीजे आपण पाहतो तिसरं षटक चालू आणि खूपच महागडे षटक. 2 षटकार या षटकातला लागलेले आहेत. धावसंख्या होते 37. कल्पेश फारच आक्रमक होताना पाहतो आपण. पुढचा चेंडू विकास यांचा. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू ऑफच्या दिशेने जातो. पुन्हा झेल सुटते. 2 धावा मात्र रोखू शकत नाही आणि चांगली चेंडू फेकी होते आणि 2 धावा समाधान मानवतो. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 39 फॉर 1 विकेट्स. धावसंख्या ती 39. महागडे षटक पडतं. विकासांचा पुरेपूर फायदा घेतो तो कल्पेश. सलामीला कल्पेश. षटकातील काही चेंडू बाकी. धावसंख्या ती 39. अत्यंत रोमांचनिक सामना आजच्या दिवसातला. आमच्या दिशेने टाकलेला चेंडू चेंडू जातो सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे इरफान यांचं. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चुस्त असं. आणि अमर मला असं वाटतं धावचित होतोय. विकेट जाते अमर यांची. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. खूपच चांगलं असं चपळ असं क्षेत्ररक्षण मेजर आमचे करतायत. षटक संपते. 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 46. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान ठेवले दसाई संघाला. डीजे
धावांची गरज. पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमिकांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. मोर्या मित्रमंडळ वेळूक मर्यादित षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भव्य ओव्हरऑल क्रिकेट सामने. प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक 31,000, तृतीय पारितोषिक 15,000, चतुर्थ 11. दिनांक 2 ते 6 दरम्यान फेब्रुवारी दरम्यान हे सामने होणार आहेत. तरी क्रिकेट प्रेमिकांनी याचा लाभ घ्यावा. नाणेफेक बोरशेतीने जिंकलेली आहे. याच्या पुढचा सामना बोरशेती वर्ष चालले आणि गुरुकडून गोलंदाजीसाठी येतोय तो तुषार. सामना करणार बोरशेतीने रात्री क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नाणेफेक जिंकून. आता येतो गोलंदाजीसाठी येतोय तो तुषार. सामना करणार मुसा. चला फुलटा चेंडू. चेंडू जातो वन बाउन्स जातोय आमच्या प्रावलीच्या दिशेने. चेंडू चौकार. मुसा यांच्या फलंदाजीतून बॅटिंगमधून निघालेला फटका. पहिलीच चांगली सुरुवात होती ती मुसा यांची. धावसंख्या 4 आणि सुरुवात डीजे. पहिला चेंडूचा समाचार घेतला. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. आपल्याला माहित आहे त्या पद्धतीने सुरुवात केली ती दसाई संघानं. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारला चेंडू. चेंडू जातो लाजवाब फटका. षटका. धावसंख्या एक भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती दाब डीजे. धावसंख्या अशीच होते. पहिले चेंडू चौकार जातोय. दुसरा षटकार जातोय. हा जर मुसा राहिला तर मला असं वाटतं 2 षटकातच सामना धावसंख्या पार करील का काय असंच वाटतं. आक्रमक असा फलंदाज, स्फोटक असा लेप डाव्या हाताने खेळणारा हा फलंदाज खूपच स्फोटक. शहापूरमध्ये पूर्ण त्याचं नाव आहे असा हा मुसा खूपच चांगली फलंदाजी करताना पाहतो. षटकातील पुढील चेंडू आता क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय स्वतः मिलिंद. षटकातील पुढील चेंडू पंचांच्या डाव्या साईडने उजव्या साईडने. पुन्हा एकदा उंचावर मारला फटका. आता झेल घेतो का काय बघूया. हा जर झेल टिपला आणि आउट आहे का. बाद. जबरदस्त झेल. आजच्या दिवसातला सुपर झेल. मला असं वाटतं आपण 1983 चा वर्ल्ड कप बघितला असेल तर कपिल देवनी पकडलेला झेल आठवत असेल. उलटा झेल टिपणार आणि तेव्हा सामन्यात रंगतदार आली होती. आपण वेस्ट इंडिजचा वर्ल्ड कप जो जिंकला होता आपण फायनलचा सामना लॉर्ड्सवर, त्या पद्धतीने हा झेल टिपला आणि पहिला धक्का जातोय तो दसाई संघाला. यश मिळतोय गुरुली संघाला. डीजे. दसाईमध्ये अजूनही चांगले स्फोटक फलंदाज अजूनही अख्तर मैदानात आहे. पण चांगलं खरंच खूपच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल त्या गुरुली संघाचा. अप्रतिम असा झेल. हा मला असं वाटतं सर्व मॅच मध्ये आपण पाहिलं असतं इतक्या आतापर्यंत मॅच जरा सुपर झेल म्हणता येईल याचा. कारण असा कॅच पकडता येत नाही सहसा. असे कॅच घेणं फार अवघड असतं. सचिन शेलार यांनी कॅच घेतली. खरंच खूपच चांगला सब. बघूया आता पुढचा चेंडू. आपण तो चेंडू पाहिलं 10 धावा कुठल्या होता त्या दसाई संघानं. चांगला असा चेंडू दाबत घेण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू फेकी होते आणि पंच मला कळतील. चालेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 11. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान ठेवलं ते गुरुवली संघानं. चेंडू मात्र चांगला होता. यष्टीरक्षकाला अडवताना त्याच्या पॅडला लागून सरळ जातो तो फाईटच्या शॉर्ट लेगच्या दिशेने जातो. सिली मेडॉनच्या आणि शॉर्ट लेगच्या मध्ये जातो तो चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आता मात्र अख्तर हा
हाही सुद्धा षटकार चौकाराचा बादशाह मानला जातो शहापूर तालुक्यात. बघूया अख्तर काय करतोय. षटकातील पुढील चेंडू हा पालू टाकलेला चेंडू. बघूया झेल होते काय काय. तालमेल खराब. जर अख्तर बाद झाला असता तर आता इथे समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. खूपच चांगली गोलंदाजी परंतु हा ना मध्ये कॅच सुटतोय. गोलंदाजीमध्ये मात्र बदल होतोय. चांगली गोलंदाजी मध्ये 2 चेंडूत आपण 10 धावा पाहिल्या होत्या. नंतरचे चेंडू मात्र खूप चांगले. षटकातील पुढील चेंडू धावसंख्या येते 11. पुढचा चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज येते दसई संघाला. पुढचा चेंडू पुन्हा पल टाकला. चेंडू उंचावून जातोय. पुन्हा त्याप्रमाणे झेल घेईल का काय मला असं वाटतं. हा जातोय षटकार. धावसंख्येने आकार मिळते. धावसंख्या 6 आणि पुढे जाऊ शकते. धावसंख्या होती ती 17. डीजे आणि 30 धावांची गरज. बघूया रोमांचरिक सामना आजच्या दिवसाचा. जो संघ जिंकेल तो बक्षिसासाठी पात्र ठरेल याची नोंद घ्या सर्व खेळाडूंना. झेल जर अख्तरचा घेतला असता तर हा षटकार आपल्याला कदाचित पाहता नसता आला. पण कॅचेस विन द मॅचेस आपण वारंवार सांगतो. झेल सुटला म्हणजे सामना सुटला का काय असं वाटतं. परंतु बघूया क्रिकेट अनितीचा खेळ आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज म्हणजे प्रत्येक षटकात 15 धावांची गरज मला वाटतं गोलंदाजीसाठी येतो तो सचिन. खूपच चांगली गोलंदाजी पहा. मागच्या मॅचला आपण पाहिली चांगली गोलंदाजी केली ती सचिन. बघूया सचिन काय करतोय तो. गोलंदाजीसाठी सचिन आणि माईक घेतणारा पण सचिनच. पंचांच्या डावोर्ध विकेट मारा करणार सूरजसाठी. सूरज आणि अख्तर बघूया. 12 चेंडू आणि 30 धावा काही होऊ शकतं. बारा चेंडू 30 धावा. चला खूप उशीर होतोय. चला लवकर. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन जातो तो सचिन. सामना करणार सूरज. पंचांच्या डाव्या साईडने चेंडू घेणार ओढ विकेट मारा करणार. चेंडू घेऊन जातोय. चांगलासा चेंडू मारण्याचा प्रयत्न. फायलीच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धावावर समाधान मारावं लागतं सूरजला. आणि एकही धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 18. धावसंख्या होती ती 18. बघूया पुढचा चेंडू अख्तरसाठी. 11 चेंडू आणि 29 धावा. रोमांचरिक सामना काही होऊ शकतं. क्रिकेट नॉट ई चॅलेंज गेम. किती वेळा सांगितलं शेवटच्या चेंडू परत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. षटकातील पुढील चेंडू आपण टाकले. चेंडू आता पुन्हा उंचाल मारण्याचा प्रयत्न. अख्तर लाजवाब फटका अख्तर यांचा आणि धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या षटकारांनी पुढे जाते. धावसंख्या होती ती 24. मी सांगितलं जर अख्तरचा झेल सुटला तेव्हाच का अख्तर खूप माग पडू शकतो. लाजवाब फटका अख्तर यांचा. डीजे चोवीस धावसंख्या झालेली आहे. 23 धावा अजून काढायच्या आहेत. पुढील चेंडू सचिन यांचा महागडा षटक पडतंय. बघूया अख्तर काय करतोय. पुन्हा आपच्या दिशेने टाकलेला चेंडू फारच बाहेर जातो. पंचांनी तो वाईट घोषित केला. अंतर धावसंख्येत भर आणि धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 25. षटकातील काही चेंडू बाकी. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. रोमांचरिक सामना काही होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा उंचावर मारायला पटका. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डीजे
आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 32. षटकातील काही चेंडू बाकी. धावसंख्या होती ती 32. 8 चेंडू आणि 15 धावा. अत्यंत रोमांचक सामना. काही होऊ शकतं. 8 चेंडू 15 धावा. 8 चेंडू 15 धावा. आता मारला हा फटका. लाजवाब फटका. षटकार. खूपच खराब गोलंदाजी सचिन यांची. आणि 6 धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 38. डीजे पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू बदलतोय आणि शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. बघूया रोमांचक सामना. 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजीने जर चांगली गोलंदाजी केली तर सामना गोरोली जिंकू शकतो. परंतु अख्तर अजूनही मैदानात. मग फलंदाजीने चांगली फलंदाजी तर सामना दसही जिंकू शकते. कंपल्सरी 9 धावा काढाव्या लागतील. सर्व खेळाडूंना विनंती आहे. सर्व संघांना सांगतोय कंपल्सरी चेसिंग आहे आमच्याकडे. तुम्हाला काढावंच लागणार आहेत. 6 चेंडू 9 धावा. रोमांचक सामना. जर कॅच घेतला असता अख्तरचा तर सामन्यात आपल्याला काहीतरी समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. कॅचेस विन द मॅचेस आपण वारंवार सांगतो. पण बघूया आता 6 चेंडू आणि 9 धावा. सगळ्यांचं लक्ष काय होतं काय नाही. काही होऊ शकतं. पुन्हा एकदा वारंवार सांगतो त्या प्रेक्षक तुम्ही आपण बसलात आतमध्ये बसला तुम्ही पट्टीच्या बाहेर बसावं असं मला वाटतं. तुम्ही गुणी प्रेक्षक आहात. इतके दिवस चांगले सामने पाहिलात तुम्ही. चांगलं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मंडळाकडून तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच. कृपया तुम्ही त्या साईडचे प्रेक्षक आहात आतमध्ये बसा. कारण षटकार चौकार येतो आणि तुम्हाला जर चेंडू लागला तर तुम्ही आउट व्हाल. बाकी माझं म्हणणं तेच आहे. चला गोलसाठी येतो मिलिंद. 6 चेंडू 9 धावा. अत्यंत रोमांचक सामना. पहिले 3 चेंडू हा निर्णायक सामना असतील. निर्णायक असेल. अजूनही आमचे समालोचक मात्र सकाळपासून वाट बघतो ते अजून आले नाही. दत्ता सर. पुढचा चेंडू. उंचावून मारला चेंडू आणि मला वाटतं अख्तर. बघूया षटकार. लाजवाब फटकेबाजी अख्तर यांची. डीजे पुन्हा एकदा त्याच दिशेला टोलाला चेंडू पुन्हा जातो. बघूया आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते. बाद होतोय गडी. धावसंख्या होते ती 44. अजूनही सामना काही सांगू शकत नाही. 4 चेंडू अजून बाकी आणि 3 धावांची गरज. आणि गडी गमवतोय तो मात्र आता अख्तर. बघूया त्याची जागा घेण्यासाठी जातो आपले पोलीस मेजर इम्रान जातोय. अजूनही 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. रोमांचक सामना. चेंडू निर्धाव काढावा लागतील परंतु चांगलेसे फलंदाज आहेत अजूनही. इम्रान बघूया काय करतात. चांगले क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. मी पाहिलं त्यांनी जवळजवळ 3 झेल टिपले होते मागच्या मॅचला. जवळजवळ आमच्या क्रिकेट टेनिसवर सध्या 1000 लोक लाईव्ह सामने पाहतात. सर्व प्रेक्षकांचं आणि खरंच तुमचं धन्यवाद देतो. तुम्ही लाईव्ह पाहतायत. सामन्याचा आनंद लुटतात. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू जातोय. शिक्षक हातात. बॅटच्या पट्ट्यात चेंडू मात्र आला नाही. अजूनही रोमांचक सामना होतो का काय. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट का लाजवाब फटका. षटकार पाहिला होता. षटकाराने विजय साजरा करतोय का काय सूरज. पुढचा चेंडू. चांगला चेंडू जातोय. कॅच होतो का काय आउट होतोय. आता पुन्हा एकदा रोमांचक सामना. डीजे मी सांगतोय काही होऊ शकतं.
क्रिकेट नॉट चॅलेंज गेम. क्रिकेट 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 नॉट चॅलेंज. काही होऊ शकतं. आता पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि 2 धावा. डीजे आज गुलाल उरविला. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज. रोमांचनिक सामना आजच्या दिवसाचा. मी सांगितलं प्रत्येक वेळेस वर्णन करताना सांगतोय. क्रिकेट आहे. फलंदाचं नाव विकास. सुरतची जागा येणार विकास. आता बघूया गोलंदाज काय चमत्कार करतोय का काय. 2 चेंडू 2 धावा आणि मला सट्टवन भाऊ चौकार जातो आणि विजय साजरा करतोय तो दसाई संघ. अभिनंदन विदेश संघाचं. कौतुक करावं ते गुरवली संघाचं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डीजे आई दर्शन घेईन मी. आल्याणी संघाला माझे सहकारी मित्र निलेश सापळे यांचा फोन आला होता. शुभेच्छा म्हणून तुम्हाला